परळीकडे अडचणीत असले की देवाच्या आधी धनंजय मुंडेंकडे येतात। परळीमध्ये आपणच भगवान असा प्रचारात धनंजय मुंडेंचा सूर। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं आज प्रथम पुण्यस्मरण। अजित पवारांचा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी संवाद। तर आरोपी कृष्ण आंधळे कधी सापडणार, गावकऱ्यांचा सवाल। सर्व पुरावे असताना सुद्धा न्याय मिळवण्यासाठी दिरंगाई का? आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या, वैभवी देशमुख भाऊक। प्रचारात फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड। तर सभेतनं शिंदेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करत एमआयडीसी मंजुरीचा वायदा। मात्र थोरातांकडून फोनवरच्या मंजुरींवर सवाल उपस्थित। नीती, नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो। देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार। भद्रावतीमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। निलेश राणेंविरोधात मालवणमध्ये गुन्हा दाखल। तर घरात बेकायदेशीररित्या शिरल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकरांची तक्रार। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचाही राणेंचा आरोप। रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली सगळं सुरू। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट। माझ्यावर 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटणाऱ्यांना सोडणार नाही। गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले। आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय, गुन्हा कुणी दाखल केला माहिती नाही। निलेश राणेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांचं उत्तर। शिंदे शिवसेनेतील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाहीत? निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय, नितेश राणेंचा आरोप। साधूंच्या नावाखाली सरकारचा संधीसाधूपणा। झाडं तोडून जमीन सपाट करणार आणि उद्योगपतींच्या घशात घालतील। उगाच संघर्ष वाढवू नका। नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा इशारा।